नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 7व्या कोकण प्रॉपर्टी एक्स्पोचं आमदार किरण सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या आचारसंहितेनंतर दूर होतील, आमदार किरण सामंत यांचं प्रतिपादन. भाटे समुद्रकिनारी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रबर वॉकर ट्रॅक. फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम. आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाला उत्साह आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच सोडवण्यात येतील, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली आहे. क्रेडाई रत्नागिरी आयोजित वास्तुरंग या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ज्याला काही झेपत नाही, ज्याला काही करता येत नाही, असे लोक क्रीडा म्हणून समजले. आणि क्रीडाची काही स्थापना झाली, त्यांनी विश्वासात प्रकारे 2018 साली क्रीडाची स्थापना रत्नागिरीमध्ये झाली. त्यावेळी मोठेच त्या ठिकाणी क्रीडा सुरू होते. आणि हळूहळू या क्रीडाच्या मार्फत सर्व डेव्हलपची प्रगती फार चांगल्या पद्धतीने आज काही पुण्यासारख्या ठिकाणी काम करतात, काही मुंबईसारख्या ठिकाणी काम करतात. आणि बरोबरच तुम्हाला होऊ शकते की आपण रत्नागिरीच्या लोकांनी रत्नागिरीच्या डेव्हलपची जी क्वालिटी असेल त्याची पारदर्शकपणे काम केलं. लोकांना योग्य जागा पाहिजे ते जे करायचं. त्यामुळे आता आपल्याला जी होती आजच्या युगामध्ये आजच्या परिस्थितीवर विविध कन्सल्टंट आहेत, विविध आर्किटेक्ट्स आहेत किंवा वेगवेगळ्या एजन्सीज आहेत आणि फायनान्सची सुद्धा सोय होतात. त्यामध्ये ग्राहकांना चांगल्या पद्धतीचं घर, चांगल्या पद्धतीचं फायनान्स हे देखील उपलब्ध करून देत आहेत. मला या जिल्ह्याचा मुलाखत त्यांचं त्यामुळे सांगतो की पूर्वी प्लॅन सबमिट केल्यानंतर एखाद्या गोष्टीच्या डिझाईनला मंजुरी मिळाली 4 वर्ष काम होतं. परंतु शासनाच्या धोरणामध्ये महसूल कार्याचे नियम असतील, नगरविकासाचे नियम असतील किंवा अन्य मोठे सीआरडीचा विषय असेल, एव्हिएशनचे विषय असतील, हे देखील विषय सुखकर झाले, सुटसुटीत झाले. आपल्या रत्नागिरीच्या बांधकाम व्यावसायिकांना जो महत्त्वाचा भेडसावणारा विषय जो आहे तो आहे तो एव्हिएशनचा. एव्हिएशनच्या परवानग्या आपल्याला दिल्लीतून आणाव्या लागतात आणि ती परवानगी मिळताना फार मोठी अडचण होते. आणि आपल्या पुण्याचेच जे मंत्री आहेत एव्हिएशन मिनिस्टर मोठी अण्णा मोहोळ यांची आपण वेळ घेतलेली आहे. आणि हे आचारसंहिता संपल्यानंतर रत्नागिरीचा हा जो प्रश्न आहे एव्हिएशनचा, हा प्रश्न पाण्यामध्ये मुंबईकरांना सर्वांच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर करू ही देखील या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्वी सीआरडीचा जो पुस्तक विषय होता, हा सीआरडीचा पुस्तक विषय देखील आता काळजी लागतो. रत्नागिरी तालुक्याचा रिजनल प्लॅन नाही आणि रिजनल प्लॅन बनवण्याकरता स्वतः मी आणि पालकमंत्री मागच्या 3 वर्षापासून आग्रही
आता हे जे लिहिलं जातं माझ्यामध्ये HQC आहे, हे HQCमध्ये आहे. आचारसंहिता आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री HQCला मान्यता देऊन रत्नागिरीचा रिझर्व्ह प्लॅन दिलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रत्नागिरी शहरामध्ये NSI रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट जिल्ह्यामध्ये सुमारे 12 करोड क्षेत्र आणि ह्या 12 करोड क्षेत्रामुळे आपल्या रत्नागिरीचा जिल्ह्याचा असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असेल किंवा रायगड जिल्ह्याचा हा विकास मोठ्या प्रमाणात आणि ह्याच्यात आपल्या याची प्लॅनिंग वापरते NSIDC दोन्ही काळजी खडतर येते, परंतु NSIDCचा माणूस सावकारीसोबत बसून त्याच्यावरती सुटसुटपणे निर्णय करण्याकरता पालकमंत्र्यांची नगरविकास मंत्री म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत आचारसंहितेमध्ये बैठक होऊन हा देखील विषय मांडला. जोपर्यंत आपल्याकडे डेव्हलपमेंट येत नाही तोपर्यंत आपल्या बालकांमध्ये सगळ्यांना कोणत्याही जे भोगल देश मिळालं हे येत मिळालं. 2006 मध्ये बांधकाम व्यवस्थेचे कागदपत्र बघितले असतात तर एक बिल्डिंग 4 वर्ष बांधली आहे, परंतु आजच्या या ज्या आधुनिक गोष्टी आहेत त्याच्यामुळे आज आपण आपलं स्लॅब सायकल हे देखील आपल्याला 6 ते 7 दिवसावर रोड रेट किती गेली असेल मोठे असतील. आणि मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचे आपल्याकडे औद्योगिकरण ज्यावेळी होईल, आपल्याकडे पर्यटन जागा मिळेल त्यावेळी नक्कीच आपल्या बांधकाम व्यवस्थेच्या मोठ्या प्रमाणात धंदा उपलब्ध होईल. आचारसंहिता संपल्यानंतर मला असं वाटतं की आज गावस्कर पालकमंत्री आले आहेत जे गावस्कर करार झाले त्या करारामध्ये काही गोष्टी रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यामध्ये करण्याची गोष्ट किंवा त्याची घोषणा करते अशी मला अपेक्षा आहे की हे उद्योग आहे की आपोआप आपल्या व्यवसायाला तिचे चांगले दिवस की चांगले दिवस यावं ही जबाबदारी प्रार्थना. बांधकाम व्यावसायिकांना हवाई परवानग्या घेताना येणाऱ्या अडचणी, प्रादेशिक योजना तसंच जिल्ह्यात ग्रोथ सेंटर उभारताना निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत संबंधित विभागांच्या बैठका घेतल्या जातील असं आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केलं. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. रत्नागिरी इथं क्रेडाई आयोजित वास्तुरंग या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष महेश गुंदेचा, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, राजापूरच्या नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, सहाय्यक नगररचनाकार विराज बोडस, नगरसेवक सौरभ मलुष्टे, नगरसेविका पूजा पवार, रुखसार खान, फौजिया खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 1999 साली क्रेडाईची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात बिल्डर वर्गाबाबत फारसा विश्वास नव्हता, मात्र क्रेडाईनं हा विश्वास निर्माण केला आहे असं आमदार किरण सामंत यांनी सांगितलं. आचारसंहिता संपल्यानंतर क्रेडाई पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्घाटनानंतर आमदार किरण सामंत यांनी विविध स्टॉल्सना भेट देत माहिती घेतली. यावेळी क्रेडाईचे नित्यानंद भुते, दीपक साळवी, प्रवीण जैन, सुमित ओसवाल, प्रदीप कट्टे यांच्यासह अनेक बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
रत्नागिरीतील भाटे समुद्रकिनारी येणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रबर वॉकर ट्रॅक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मुकुल माधव फाउंडेशनच्या दिव्यांग केंद्रामधील मुलांसाठी भाटे समुद्रकिनारी एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी आणि पालकांच्या मनोरंजनासाठी भाटे समुद्रकिनारी एक दिवसीय सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुकुल माधव फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी ऋतू छाबरिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला असून दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांनी या सहलीचा मनमुराद आनंद घेतला. या सामाजिक उपक्रमाबद्दल भाटे ग्रामपंचायतीच्या वतीनं फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानण्यात आले. नमस्कार, माझं नाव पराग भटकर, ग्रामपंचायत सदस्य भाटे. ग्रामपंचायत भाटे कार्यक्षेत्रात येणाऱ्या भाटे बीचवरती मोठ्या प्रमाणावर देशातील विदेशातील पर्यटक येत असतात. त्यातील काही पर्यटक हे अपंग असतात किंवा दिव्यांग असतात, त्यातले काही ज्येष्ठ नागरिक असतात. ती समुद्राच्या जाताना जी सुरुवातीला जी सुकी वाळू असते त्या वाळूतून त्यांना चालताना खूप प्रमाणात त्रास होत असतो, त्यांना जाणे शक्य नसतं. त्याकरता फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने एक बेल्ट बसवण्यात आला आहे. त्यामुळे तिथे येणाऱ्या पर्यटकांना एक पाण्यात जाऊन जो समुद्राचा आनंद घ्यायचा असतो तो देखील त्यांना घेण्यासाठी आता उपयोग होईल त्याचा, आणि त्यांना तो आनंद त्यांच्या आयुष्यात येईल की आपण देखील पाण्यात जाऊन ह्या पाण्याचा आनंद, समुद्राच्या पाण्याचा आनंद घेऊ शकतो. हे चांगलं काम फिनोलेक्स इंडस्ट्री आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने झालेलं आहे. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी हे करून दिलं आहे, आणि त्याचा लाभ आपल्या येथे येणारे दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रकारे उपयोग होईल. मी या बसवलेल्या बेल्टबद्दल मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. यावेळी जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियानाचे रवींद्र कांबळे यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नमस्कार, आज मुकुल माधव फाउंडेशनच्या तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भाटे बीचवर एक वेगळा निसर्गाचा अनुभव येण्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी ट्रिप आयोजित केली. त्या विद्यार्थ्यांसाठी हे बरेच असे विद्यार्थी समावेश झाले. त्या भाटे बीचवर ते वेगवेगळे उपक्रमांतर खेळ खेळत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना समुद्राचा निसर्गाचा अनुभव येण्यासाठी
मुकुल माधव फाउंडेशनतर्फे हा असा दिव्यांग विद्यार्थी त्यांच्यासाठी असा ट्रॅक समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत ट्रॅक अनुभवलेला आहे. त्यांना व्हीलचेअरवरून त्या ट्रॅकपर्यंत निसर्गाचा जाता येईल आणि समुद्राचा अनुभव घेता येईल, निसर्गाचा अनुभव घेता येईल यासाठी त्यांनी असा हा ट्रॅक आणून केला. आणि त्यांचं जे काम आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे काम आहे ते उल्लेखनीय काम आहे. आणि ते वेळोवेळी शासन आणि म्हणजे जिल्हा परिषद आणि मुकुल माधव फाउंडेशन एकत्रित एकामेकाच्या हातात हात घालून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत असतात. सगळेजण ते काम अतिशय जोमानं आणि हिरिरीनं हे काम करत असतात. दिव्यांग विद्यार्थ्यांना आपली जी बाजू आहे आपली त्यांना सक्षम बनवलं पाहिजे. दुनियेत आपण एक माणूस आहोत हे जगण्याची वृत्ती निर्माण करून देत आहेत. एवढं मोठं काम हे मुकुल माधव फाउंडेशन करते. ह्या मुकुल माधव फाउंडेशनसाठी पुढील वाटचालीसाठी ह्या विद्यार्थ्यांसाठी असंच काम करत राहावं अशी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या CSR विभागामार्फत सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचं डॉक्टर अनुप करमरकर यांनी KTVशी बोलताना सांगितलं. नमस्कार, मी डॉक्टर अनुप करमरकर, फिनोलेक्स इंडस्ट्रीज रत्नागिरीमध्ये फॅक्टरी मेडिकल ऑफिसर म्हणून मी कार्यरत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला ते सांगायला आवडेल की आजच्या या संदर्भात बोलण्याआधी मी या CSR विभाग जो आहे त्याचा एक कार्यकर्ता याचा मला खूप अभिमान वाटतो. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन गेले वर्षानुवर्ष अनेक CSR अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम करत असतात आणि त्यामध्येच आज एक नवीन मानाचा तुरा खोवला गेलेला आहे की आमच्या ज्या ऋतू छाबरिया मॅडम आहेत या मॅनेजिंग ट्रस्टी, तर त्यांनी ज्या भाट्यात लोक येतात तर त्यांना होणारी जी कष्ट आहे त्याचा विचार करून इथे एक वॉकवे कायमसाठी स्थापित केलेला आहे. तर रबरचा वॉकवे असणार आहे जेणेकरून जे वडीलधारी माणसं असतील किंवा विकलांग मुलं किंवा जे इथे एन्जॉय करायला येतात तर त्यांना इझिली आपला बीचवर जाता यावं यासाठी हा रबरी वॉकवे आज आपण इथे समर्पित केलेला आहे. आपण त्या मार्गाने दरवेळेला काहीतरी करतच असतो. आणि त्यात आणखीन आज सांगायला हे आवडेल की आमचं जे CP सेंटर आहे, जे सेरिब्रल पाल्सीचे म्हणजे विकलांग मुलं आहेत त्यांच्यासाठी जे सेंटर आहे त्यांची आज सहलही आम्ही काढलेली आहे आणि या सहलीला सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. सगळीच्या सगळी सेंटरमधली मुलं त्यांच्या पालकांसह आपण इथे आणलेली आहेत आणि त्या अनुषंगानेच या वॉकवेचं देखील आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर या वॉकवेचं फक्त मी एक सगळ्यांना विनंती करेन की चांगल्या हेतूने हा वॉकवे आपण इथे तयार केलेला आहे. तर त्याचं सगळ्यांनी पावित्र्य राखावं, त्याची स्वच्छता राखावी आणि त्याला कमीत कमी हानी पोहोचेल असं प्रकारे वर्तन जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी देखील करावं. धन्यवाद. या कार्यक्रमाला भाटे ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रीती भाटकर, ग्रामपंचायत सदस्या संजीवनी पेडणेकर, सुमिधा भाटकर, रमिजा भाटकर, फिनोलेक्स कंपनीचे HR हेड सत्यव्रता नायक, आशिष आठवले, डॉक्टर प्रतीक कांबळे, अभिषेक साळवी यांची उपस्थिती होती. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आयोजित रथसप्तमी निमित्त 1 लाख सूर्यनमस्कार यज्ञ हा उपक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. या उपक्रमाला संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे, सहसचिव श्रीकांत दुधगीकर, महेश नाईक, जिमखाना अध्यक्ष चंद्रशेखर केळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 6, 7, 8, 9, 10. 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सूर्यनमस्कार यज्ञास सकाळी 6 वाजता प्रारंभ झाला.
या उपक्रमात संस्था पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसंच विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, भा शिर्के प्रशाला, गोदुताई जांभेकर विद्यालय, श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल, बाबासाहेब नानल गुरुकुल व कैलासवासी बाबूराव जोशी गुरुकुल या संस्थांचा सहभाग लाभला. द न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमधील 84 विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी श्री गणेशाच्या भव्य आणि आकर्षक मूर्तींची स्थापना करण्यात आली असून विधिवत पूजा अर्चा आणि आरती करण्यात येत आहे. रत्नागिरीतील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक तसंच सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून मंदिरांमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला आहे. मारुती कॉमन क्लब खालची रत्नागिरी यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष 50वा आपण साजरा करतोय. उत्सवाची स्थापना 1977 साली सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत यंदाचं 50वा वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरा करतोय. यंदाच्या कार्यक्रमामध्ये काल झालेला विठुरंग नावाचा कार्यक्रम, आज होणारं अग्निपंख नाटक, उद्या होणारं हे बंध रेशमाचे हे नाटक, परवा होणारं मत्स्यगंधा
आणि 27 तारखेला अजित कडकडे यांचा गाण्याचा कार्यक्रम असे भरगतचं कार्यक्रमाचं आयोजन मंडळाने केलेलं आहे. तर या कार्यक्रमाचा आणि उत्सवाचा सर्व रसिकांनी आणि प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असं मंडळातर्फे आम्ही त्यांना विनंती करतो. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरात माघी गणेशोत्सवामुळे आनंदमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आणि आता पाहूया माघी गणेशोत्सवाची काही खास क्षणचित्र आमच्या कॅमेऱ्यातून आमच्या दर्शकांसाठी. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 7व्या कोकण प्रॉपर्टी एक्स्पोचं आमदार किरण सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या आचारसंहितेनंतर दूर होतील, आमदार किरण सामंत यांचं प्रतिपादन. भाटे समुद्रकिनारी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रबर वॉकर ट्रॅक. फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम. आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाला उत्साह आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.